नमस्कार. आज 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिन म्हणून आजचा दिवस संपूर्ण भारतभर साजरा केला जातो. जगातील सर्वात मोठी आणि सर्वात श्रेष्ठ ठरत असल्यामुळे भारतीय संविधानाचं महत्त्व आणि महानता आपण सर्वजण जाणतो आहोतच. आपल्या या भारतीय संविधान दिनानिमित्त आज जाणून घेऊयात संविधान निर्मिती आणि आपले मूलभूत अधिकार. आपलं संविधान, आपली जबाबदारी. भारतीय संविधान निर्मितीला बराच कालावधी लागला, त्याला कारणही तसंच आहे. जगातील सर्वात मोठे आणि सर्वात श्रेष्ठ आपले भारतीय संविधान आहे. श्रेष्ठ यासाठी की जगभरातील प्रगत राष्ट्रांचा विचार केला तर अमेरिकेसारख्या राष्ट्राचे राष्ट्राध्यक्ष एखादी महिला अजूनही होऊ शकलेली नाही, परंतु भारतीय संविधानाने सर्वांना समान अधिकार देऊन 2 वेळेस भारताच्या महिला राष्ट्रपती झाल्या, त्या केवळ संविधानाने दिलेल्या अधिकारामुळेच. आपल्या संविधानात सर्व जाती, धर्म, पंथ यांना समान संधी आहे. तसेच पुरुषांप्रमाणे महिलांनाही विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करण्याची आणि जबाबदारीची पदे भूषवण्याची समान संधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधानाने आपल्याला दिलेली आहे, जी पूर्वी कधीही नव्हती. संविधान दिनानिमित्त जाणून घेऊयात आपल्या संविधान निर्मितीचे टप्पे आणि आपले मूलभूत अधिकार. संविधान सभेचे काम 9 डिसेंबर 1946 रोजी सुरू झाले. अंतिम मसुदा 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारला गेला. हा कालावधी मिळून 2 वर्षे 11 महिने आणि 18 दिवस इतका होता. आपलं संविधान 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आलं. तेव्हापासून 26 जानेवारीला आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. प्रजा म्हणजे लोक, लोकांची सत्ता असलेलं राष्ट्र म्हणजे भारत, म्हणूनच प्रजासत्ताक राष्ट्र संविधानाने आपल्याला बहाल केलेलं आहे. संविधान सभा, कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली. भारताचे संविधान तयार करण्यासाठी संविधान सभा स्थापन करण्यात आली. पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी आयोजित केली गेली. सभासद संख्या सुरुवातीला 379 होती. नंतर देश विभाजनानंतर ते 299 इतकी सभासद संख्या राहिलेली होती. संविधान मसुदा तयार करण्यासाठी ड्राफ्टिंग कमिटी म्हणजे संविधानाचा मसुदा तयार करण्यासाठी 7 सदस्यांची एक मसुदा समिती 29 ऑगस्ट 1947 रोजी स्थापन करण्यात आली होती. यामध्ये अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इतर सदस्यांमध्ये एन गोपालस्वामी अय्यर, एलादी कृष्णस्वामी अय्यर, के एन मुन्सी, सय्यद मोहम्मद सादुल्ला, बी एन मिठा, डी पी खैर मोदय, नंतर बी एल मिठा यांना पर्यायी निवड म्हणून यांची निवड करण्यात आली होती. या सदस्यांपैकी बहुसंख्य सदस्यांना त्यांच्या वेगवेगळ्या कारणामुळे पुढे कार्य करता आलेलं नाही. शेवटपर्यंत समितीमध्ये केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच एकमेव व्यक्तिमत्व कार्य करीत राहिले, म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपण भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे संबोधतो. संविधान निर्मितीतील इतर काही प्रमुख समित्या होत्या, ज्यामध्ये मूलभूत हक्क समिती, सल्लागार समिती, प्रांतीय संविधान समिती, संघशक्ती समिती, राज्यघटना समिती, नियम समिती. ड्राफ्टिंग कमिटीने पहिला मसुदा फेब्रुवारी 1948 मध्ये तयार केला. सार्वजनिक अभिप्रायाकरिता मसुदा प्रसिद्ध झाला. सुमारे 7900 सूचना मिळाल्या. यानंतर सुधारित मसुदा रिवाइज्ड ड्राफ्ट तयार करण्यात आला. दुसरा मसुदा यामध्ये ऑक्टोबर 1948 मध्ये सादर केला गेला आणि अंतिम स्वीकार, संविधानाचा अंतिम स्वीकार 26 नोव्हेंबर 1949 रोजी झाला, ज्याला संविधान दिन म्हणून आपण आज साजरा करत आहोत. आता अंमलबजावणीचं आपण पाहिलंच की 26 जानेवारी 1950 रोजी या संविधानाची आपल्या अंमलबजावणी सुरुवात झाली, म्हणून आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो. संविधान तयार होण्यासाठी लागलेला कालावधी देखील आपण यामध्ये पाहिलेला होता की 2 वर्षे 11 महिने आणि 18 दिवस एवढा कालावधी संविधान निर्मितीसाठी लागला. कारण विविध जाती, धर्म, पंथ, भौगोलिक परिस्थिती वेगळी, या सगळ्यांची सांगड करून, या सगळ्यांचा अभ्यास करून सर्वांना समान न्याय आणि सर्वजण समान रेषेत कसे येतील यासाठी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अथक प्रयत्न करून आपलं संविधान निर्माण केलेलं आहे. त्यासाठी म्हणून जगभरातील विविध संविधानाचा देखील अभ्यास करावा लागला. त्यासाठी म्हणून आणि भारतीय समाज व्यवस्था, भारतीय राज्यव्यवस्था, भारतीय जात, पंथ, धर्म, परंपरा, रूढी आणि भौगोलिक वेगवेगळी परिस्थिती या सगळ्यांचा अभ्यास पाहता समाजातील उच्च नीचता आणि समाजातील कुठले घटक वरती आहेत, कुठले घटक पाठीमा आहेत, या सर्व घटकांना एकत्र एका रेषेत एक समान आणण्यासाठी म्हणून काही गोष्टी बाबासाहेब आंबेडकरांना या सर्वांना समान न्याय मिळावा म्हणून कराव्या लागल्या. म्हणून संविधान निर्मितीला एवढा कालावधी लागला. प्रत्येक वर्षी 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा केला जातो. या दिवशी 1949 साली भारताचे संविधान स्वीकारण्यात आले आणि 26 जानेवारी 1950 ला ते लागू झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली संविधान मसुदा समितीने जगातील सर्वात मोठे व सशक्त संविधान निर्माण केले.
संविधानाचे नागरिकांसाठी महत्त्व. मूलभूत हक्कांची हमी संविधान प्रत्येक नागरिकाला देतं. यामध्ये समानता, स्वातंत्र्य, न्याय व अभिव्यक्ती स्वातंत्र्य यासारखे हक्क आहेत. संविधान ज्याप्रमाणे आपल्याला अधिकार देतं त्याप्रमाणे आपल्याला कर्तव्याची आठवण देखील करून देतं. यामध्ये आपण पाहिलं तर नागरिकांनी देशाच्या प्रगतीसाठी मदत करावी, कायद्याचा आदर करावा अशी कर्तव्य आहेत जी आपण पालन केली पाहिजे. लोकशाहीची पायाभूत रचना, शासन कसे चालेल, अधिकारांची विभागणी कशा पद्धतीची होईल याचं स्पष्ट नियमन संविधानामध्ये केलेलं आहे. न्याय आणि संरक्षण. कोणत्याही प्रकारच्या अन्यायाविरुद्ध नागरिकांना न्याय मिळवण्याचा मार्ग संविधान उपलब्ध करून देतं. समाजामध्ये समानता आणि बंधुता संविधान हे आपल्याला देतं. सर्व जाती, धर्म, भाषाविषयी समान आदर ठेवण्याचं मूल्य संविधान आपल्याला शिकवतं. थोडक्यात भारतीय संविधान हे आपल्या देशाचं मार्गदर्शक तत्व आहे, नागरिकांचं संरक्षण कवच आहे आणि लोकशाहीचा आधारस्तंभ आहे. संविधान दिन आपल्याला हक्कांची जाणीव करून देतं आणि जबाबदाऱ्या पाळण्याची प्रेरणा देतं. भारतीय संविधानातील मूलभूत अधिकार जर आपण पाहिले, फंडामेंटल राईट्स, तर हे नागरिकांच्या स्वातंत्र्याचे आणि सुरक्षिततेचे सर्वात मजबूत आधारस्तंभ आहेत. हे अधिकार संविधानाच्या भाग 3 मध्ये नमूद केलेले आहेत. भारताच्या सर्व नागरिकांना दिलेले हे अधिकार न्यायालयाद्वारे सुरक्षित आहेत. कोणत्याही अधिकारांचे उल्लंघन झाल्यास नागरिक थेट न्यायालयात जाऊ शकतात. संविधानाने एकूण 6 मूलभूत अधिकार दिलेले आहेत. याबद्दल आपण थोडक्यात सुरुवातीला पाहिलेलं आहे. पण कुठल्या कलम आणि कुठल्या अधिकारानुसार जर का पाहायचं झालं तर समानतेचा अधिकार, नंबर 1 समानतेचा अधिकार, यामध्ये राईट टू इक्वालिटी कलम 14 ते 18 मध्ये आपल्याला हे राईट टू इक्वालिटी दिलेले आहेत. हा अधिकार प्रत्येक नागरिकाला कायद्यापुढे समान वागणूक मिळण्याची हमी देतं. यामध्ये मुद्दे जर का पाहिले आपण राईट टू इक्वालिटी मध्ये, तर कायद्यापुढे सर्व समान आहेत. कलम 14, धर्म, जात, लिंग, जन्मस्थान यावर कोणताही भेदभाव करता येत नाही. कलम 15, रोजगाराच्या संधीमध्ये समानता. कलम 16, अस्पृश्यता नष्ट केली. भारतामध्ये माणसांमध्ये भेदभाव जो होता, स्पृश्य आणि अस्पृश्यता होती, अस्पृश्यता पाळली जायची, ती कलम 17 नुसार नष्ट केली गेली. पदव्या रद्द केल्या. याचा अर्थ ज्या सरंजामशाहीमध्ये होत्या, ज्या काही मोगलाईमध्ये होत्या, ज्या जाचक आणि हुकुमशाहीमध्ये होत्या, पदव्या म्हणजे कशा, की तू जहागीरदार, तू अमुक, तू तमुक, तो वतनदार, तू पुढारी, तू पाटील, अशा पद्धतीने सरंजाईशाही, हुकुमशाही त्या ज्या काही पदव्या दिल्या जायच्या त्या भारतीय संविधानानं रद्द केल्या गेल्या. स्वातंत्र्याचा अधिकार, राईट टू फ्रीडम, कलम 19 ते 22 मध्ये हे स्वातंत्र्याचे अधिकार दिलेले आहेत. नागरिकांच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचे रक्षण करणारा अत्यंत महत्वाचा अधिकार यामध्ये आहे. आता मुख्य स्वातंत्र्य काय काय त्यामध्ये पहा. भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य, आपल्याला भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे. शांततेत एकत्र येण्याचा अधिकार, कुठल्याही प्रकारची हिंसा न करता सर्वांनी एकत्र येऊन गुण्यागोविंदाने राहण्याचा अधिकार आपल्याला दिलेला आहे. संघटना स्थापन करण्याचा अधिकार, आपल्या न्याय हक्कासाठी संघटन स्थापन करण्यासाठी किंवा माणसांच्या सर्वांगीण विकासासाठी संघटन स्थापन करण्याचा अधिकार आपल्याला दिलेला आहे. हालचालीचे स्वातंत्र्य म्हणजे फिरण्याचं स्वातंत्र्य, चालण्या बोलण्याचं स्वातंत्र्य, इकडून तिकडं जाण्याचं स्वातंत्र्य. भारताच्या कानाकोपऱ्यात कुठलाही भारतीय नागरिक कुठेही फिरू शकतो, हालचाल करू शकतो. भारतात कुठेही राहण्याचा आणि नोकरी करण्याचा अधिकार यामध्ये येतो. व्यवसाय, व्यापार आणि किंवा एखादी नोकरी निवडण्याचा अधिकार यामध्ये दिला गेलेला आहे. तसेच गुन्हेगारी कारवाईपासून संरक्षण, अटक झाल्यास कायदेशीर हक्काची हमी कलम 22 मध्ये दिली गेलेली आहे. यामध्ये काही ज्याला आपण म्हणतो की पक्षपात होऊ नये, निपक्षपातीपणे कारवाया झाल्या पाहिजेत, यासाठी अटक झाल्यावर सुद्धा कायदेशीर हक्कांची हमी यामध्ये दिलेली आहे. गुन्हेगारी कारवाईपासून संरक्षण यामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे. आता पुढचा अधिकार आहे शोषणाविरुद्धचा अधिकार, राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन, कलम 23 ते 24 मध्ये दिलेला आहे. हा अधिकार समाजातील गरीब, मागास व दुर्बल घटकांच्या संरक्षणासाठी आहे. यामधील आपण ठळक मुद्दे जर का पाहिले तर असं आपल्याला यामध्ये निदर्शनास येतं. मानव तस्करी, बाध्य काम जे काही बाधक काम आहेत, त्याचबरोबर गुलामगिरी यावर बंदी आणली गेली कलम 23 नुसार. 14 वर्षाखालील मुलांना धोकेदायक उद्योगात काम करण्यास बंदी, कलम 24. आता पुढचा अधिकार आहे धर्म स्वातंत्र्याचा अधिकार, राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजन, कलम 25 ते 28 मध्ये येतं.
भारत धर्मनिरपेक्ष देश आहे, त्यामुळे प्रत्येक व्यक्तीस आपला धर्म निवडण्याचा व पाळण्याची मोकळीक आहे. प्रमुख मुद्दे जर का यामध्ये पाहिले तर धर्माचे पालन, प्रचार आणि प्रसार करण्याचं स्वातंत्र्य आहे कलम 25 नुसार. धार्मिक व्यवहार मग ती व्यक्ती असो वा संस्था त्यांना स्वतंत्र अधिकार दिलेले आहेत कलम 26 नुसार. धर्माच्या आधारावर सरकारी निधीचा पक्षपाती वापर नाही कलम 27. शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण बंधनकारक नसणे कलम 28. आता पुढचा अधिकार आहे संस्कृती व शैक्षणिक हक्क, कल्चरल अँड एज्युकेशनल राईट्स कलम 29 ते 30 मध्ये दिले गेलेले आहेत. यामध्ये भारत विविध भाषा, धर्म, संस्कृती असलेलं राष्ट्र आहे, यांचं संरक्षण करण्यासाठी हे हक्क दिलेले आहेत. यातील ठळक मुद्द्यांचा जर का आपण विचार केला तर यातील ठळक मुद्दे अशा पद्धतीने आपल्याला भारतीय संविधानामध्ये आढळतात. त्या ठळक मुद्द्यांचा जर का या ठिकाणी विचार केला तर आपल्याला पाहायला काय मिळतं तर पहा, कोणत्याही गटाला आपल्या संस्कृती, भाषा, लिपीचं संरक्षण करण्याचा अधिकार आहे कलम 29. अल्पसंख्याकांना स्वतःच्या शैक्षणिक संस्था स्थापन व चालवण्याचा अधिकार दिलेला आहे कलम 30 नुसार. आपल्या सर्वांगीण हक्कासाठी अल्पसंख्याकांना स्वतःचा शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा व तो चालवण्याचा देखील अधिकार दिला गेलेला आहे. त्याच्यामध्ये आपण कलम 30 मध्ये ते दिले गेलेलं आहे. घटनात्मक उपचारांचा अधिकार, राईट टू कॉन्स्टिट्यूशनल रिमेडीज कलम 32 मध्ये दिलेला आहे. याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाचं हृदय असं म्हटलेलं आहे किंवा संविधानाचा आत्मा असं म्हटलं गेलेलं आहे. जर कोणत्याही मूलभूत अधिकारांचा भंग झाला तर नागरिकांना थेट सर्वोच्च न्यायालयात किंवा उच्च न्यायालयात जाण्याचा अधिकार आहे, हक्क आहे. न्यायालयाने हॅबियस कॉर्पस, मॅन्डमस, प्रोहिबिशन, को वॉरंट, सर्टिओररी अशा विशेष आदेशांद्वारे नागरिकांचं संरक्षण केलेलं आहे. थोडक्यात मूलभूत अधिकारांचं महत्व जर का पाहायचं झालं तर थोडक्यात मूलभूत अधिकार नागरिकांना स्वातंत्र्य, सुरक्षा आणि न्याय देतात. लोकशाही मजबूत आणि जिवंत ठेवतात. भेदभाव टाळून समानता वाढवतात. व्यक्तिमत्व विकास व मानवी सन्मान यांची हमी देतात. अशा प्रकारे आपण थोडक्यात एक नजर भारतीय संविधान निर्मिती प्रक्रिया, मूलभूत अधिकार आणि कर्तव्यावर टाकलेली आहे. आपलं संविधान आपल्या मूलभूत हक्काबरोबर आपल्या मूलभूत जबाबदारीची जाणीव देखील करून देते. म्हणून आपली जबाबदारी आहे, ज्यामध्ये जाती धर्मात तेढ निर्माण होणार नाही याची जबाबदारी आपली आहे. एखाद्याच्या सर्वांगीण विकासात अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यावी लागेल. कुणाच्याही स्वातंत्र्यावर गदा आणता येणार नाही. सर्वांचे मूलभूत अधिकार अबाधित राहतील ही आपली जबाबदारी आहे. आणि भारतीय संविधान टिकवणे, भारतीय संविधानाचा प्रचार आणि प्रसार करण्याची आणि भारतीय संविधानाबद्दल जागरूकता तसेच लोकांना संविधानाविषयी साक्षर करणे ही देखील भारतीय नागरिक म्हणून आपली सध्याची जबाबदारी आहे. जबाबदारी पालनाची सुरुवात या व्हिडिओपासून आपण करू शकता. संविधान प्रचार आणि प्रसारासाठी ही छोटीशी पण महत्वाची माहिती. संविधान दिनानिमित्त आज या व्हिडिओत दिलेली माहिती नक्की शेअर करा. तसेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. सांगावा, पाहत रहा सांगावा.